नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय अत्यंत गंभीर आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता असणं का महत्त्वाचं आहे याविषयी आपल्याला बोलायचं आहे. अत्यंत काही महत्त्वाचे खुलासे आहेत या व्हिडिओमध्ये. पश्चिम बंगाल एक असं राज्य बांगलादेशची बॉर्डर शेअर करतं, जे राज्य बांगलादेशला म्हणजे आपला देश, तुम्ही जर बांगलादेशचा नकाशा बघाल तर तो बांगलादेश विचार करण्यात साधा. या देशाची जेव्हा फाळणी झाली या देशाची, बरोबर सगळ्या बाजूने भारत वेढला आणि मध्येच ते बांगलादेश त्या गांधींनी वगैरे देऊन टाकलं. त्या पाकिस्तान तर इकडे दिलंच, पूर्ण हा बांगलादेश देखील देशाच्या मधला तो भाग सगळा काढून दिला आणि तिथं काही ठेवल्या अवलादी हे चाळे करायला असले. आज ते पश्चिम बंगाल त्या ममता बॅनर्जीच्या हातात आहे. ती ममता बॅनर्जी तिथं बसून तिथं राहून इतक्या भयंकर काही गोष्टी करते ज्या तुम्हाला आणि आम्हाला देखील धोक्याच्या आहेत. अनेक जण म्हणतील ते बंगालमध्ये चाललंय, ते यायला आपल्याला करायचं काय, अमित शहा नरेंद्र मोदी बघून घेतील. नाही, तुमच्या घरापर्यंत ही वाळवेन ही कीड येऊन पोचले. तुम्हाला माहीत पण नाही, तुम्हाला कळत देखील नाही तुमच्या घराच्या आजूबाजूला खाली काय नक्की चाललंय. हा कोण तो कोण, रस्त्याच्या आजूबाजूला जाणारा कोण, तुम्हाला माहीत पण नाही आहे. त्या पश्चिम बंगाल जे बांगलादेशची बॉर्डर शेअर करतं त्यामधल्या 400-500 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं सैनिक त्या बॉर्डरवरती नसतं. हे मी नहीं सांगत, हे स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शाह ने एका इंटरव्यू में सांगितलं. अमित जी, थोड़ा इलीगल माइग्रेशन की ओर चलते हैं. ये मुद्दा जो है आपने भी कई बार उठाया है, खासकर बांग्लादेश में जहां तख्ता पलट होने के बाद सर ये बढ़ा है, तो इस पर क्या कदम उठाएंगे कि ऐसा ना हो, इसको हम कैसे टैकल करेंगे? देखिए, सबसे पहले तो मैं इसके लिए बंगाल की जनता को विनती करना चाहता हूं, आने वाले चुनाव में भारतीय जनता पार्टी की सरकार बना दीजिए, समस्या वहीं से समाप्त हो जाए. इसलिए क्योंकि ममता जी हम पर आरोप लगाती है कि भाई बीएसएफ बॉर्डर को देख रही है और आप कैसे घुसपैठ हो रही है, और बंगाल से दिल्ली तक, बंगाल से जम्मू तक कैसे पहुंच जाते, भारत सरकार क्या कर रही है. पूरे देश को मालूम है कि बॉर्डर पर फेंसिंग करने के बाद भी लगभग 250 किलोमीटर बॉर्डर ऐसी है जहां फेंसिंग हो ही नहीं सकती. नाले हैं, बड़ी बड़ी नदियां हैं, विकट भौगोलिक परिस्थिति है, और 400 किलोमीटर बॉर्डर ऐसी है जहां पर बंगाल सरकार हमें फेंसिंग करने के लिए भूमि नहीं दे रही. अब जिस बॉर्डर में 600 किलोमीटर खुला रह जाए, वहां घुसपैठ का रोकना बहुत दिक्कत होता है. मूसलाधार बारिश में, ठंड में, गर्मी में नदियों के नाले खुले हैं, वहीं से आते हैं, न जाने घने जंगलों से. ते सांगतायत की त्या भागामध्ये अत्यंत भीषण पाऊस पडतो, दलदल आहे, नद्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये पेट्रोलिंग करणं सैनिकांना हे जमत नाही. बॉर्डरवरती उभं राहून निगराणी करणं जमत नाही, ते अत्यंत अवघड आहे. त्यामुळे हे सगळे जे काही बांगलादेशी रोहिंग्या हे जे म्यानमारमधून येत आहेत ना, हे घुसत आहेत ना नदीच्या पात्रातून, हे सगळे आतमध्ये या बंगालमध्ये, हे बंगाल पोलीस तिथलं प्रशासन त्यांना आतमध्ये घेत आहेत. त्यांना आतमध्ये घेतलं जात आहे, सही सलामत त्यांना घेतलं जात आहे. आणि ते जे बंगालच्या त्या प्रदेशामधली जी काही सगळे जिल्हे आहेत, जे काही तालुके आहेत, तिथले कलेक्टर असो, तिथली सगळी लोकं, तिथले जे काही प्रशासकीय अधिकारी सगळे, ते त्यांचं तिथं आले आधार कार्ड बनवत आहेत. तिथं आल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या केल्या जात आहेत आणि तिथून त्यांना आत घेतलं जात आहे. एकदा हे इथं आत आल्यानंतर या बंगालमध्ये 1-2 वर्ष त्यांना ठेवण्यात येतं, ते राहतात. ते तिथं त्या राज्यातलं त्यांचं वोटिंग आपोआप ती ममता बॅनर्जी तिथं वाढवत बसते आणि त्याच्यानंतर मग या देशभर फेकले जातात तिथनं ती लोकं सगळी. हे रोहिंग्या हे सगळे फेकले जातात. या आत्ता त्या महेश दादा लांडगेंनी जे तोडलं ना, ते काय ते उडलं, ते आता सगळे मोठी कारवाई केली अनधिकृत बांधकामांवरती. ते काय होते, कोण आहेत ते? अरे ते सगळे बांगलादेशी आहेत, सगळे रोहिंग्या आहेत. या मुंबईच्या बांद्रा स्थानकाच्या बाहेर हे जे बसले सगळे, ते सगळे बांगलादेशी येऊन बसले आहेत. तुमच्या आमच्या गावापर्यंत येऊन पोचले, दाड्या बिड्या काढतात. तुम्हाला कळत नाही, आम्हाला कळत नाही. नावं बदलतात, हिंदूंची नावं टाकतात. अरे काय तुम्हाला माहिती? तुमच्या इथं कुल्फी येऊन विकणारा कोण आहे? तुमच्या इथं ब्लँकेट येऊन विकणारा कोण आहे? तुमच्या इथं बाकीच्या सगळ्या गोष्टी येऊन दारोदारी गावोगावी फिरून विकणारे कोण आहेत? तुम्हाला काय माहिती कुठून आलाय? आपल्याला काय घेणे देणे आहे? आपण काय विचारतोय त्याला? तुमच्या आजूबाजूला पंक्चर काढणारे, तुमच्या आजूबाजूची दुकानं टाकणारे, मटन शॉप चालवणारे कोण आहेत? हे सगळी बाहेर आलेली लोक आहेत. इतकी ही लोक नव्हती पहिल्या काळात, हल्ली वाढायला लागलेत. हल्ली हे लुंगीवाले वाढायला लागलेत. हे लुंगीवाले हेच सगळे बांगलादेशी रोहिंग्या आहेत. त्यांच्या पेहराव्यावरून आणि त्यांच्या ह्याच्यावरून लगेच समजते कुठून आले तर काय आलेत. हे सगळे तिकडे आधार कार्ड आणि हे सगळं बनवत आहेत आणि देशभर सगळी वाळवी पसरवली जाते. हे जे मुर्शिदाबादमध्ये जे काही घडले ना दंगल, आणि हे जे काही आपण सगळे पाहतोय, तिथनं हिंदूंना सगळ्या पलायन करायला लागलं जातं आहे. ही बाब लय विचित्र आहे बाबांनो. हे बाकीच्या राज्यात पण आहेत, इथं सरकार वेगळी आहेत, हिंदुत्ववादी आहेत म्हणून हे जरा दबून आहेत. त्यांना जर हवा लागली ना तर हे ह्या बाकीच्या राज्यांमध्ये देखील हेच करतील. या नागपूरमध्ये घडलेली हिंसा असो, बाकी सगळ्या ठिकाणी हे सगळे बाहेर आलेले आहेत. या नागपूरमध्ये बांगलादेशी सापडलेत. त्या हिंसेमध्ये कुठून आले? अरे हे असेच बाहेर आणले जातात.
हा रझा अकादमीनं मोर्चा काढला होता, राज ठाकरेंनी त्याचा विरोध वगैरे केला. बांगलादेशचे पासपोर्ट सापडले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून दाखवलं भरभाषणामध्ये. ही वाळवी लागते, ही कीड लावते आणि ती लावणारी ती ममता बॅनर्जी आहे. या देशात काय होईल नाही होईल ती पुढची गोष्ट, पण पश्चिम बंगाल हे राज्य भारतीय जनता पार्टीच्या आणि हिंदुत्ववादी सरकारच्या हातात आलं पाहिजे. नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आलं पाहिजे. त्याशिवाय या वळवळी बंद होणार नाहीत. त्याशिवाय ना घरात घुसून ठेचल्याशिवाय ही काही शांत बसणार नाहीत. किती भयंकर हिंसा आजही आमच्या वर्षामध्ये 2025मध्ये या शतकामध्ये आमचे काश्मीरचे पंडित, आमचे काश्मीरचे हिंदू सगळे पलायन करून बाहेर काढण्यात आले. आजही आमच्या देशामध्ये आत्ताच्या घडीला देखील तेच होतंय तरी आम्ही जागे होत नाही आहोत. तरी आम्हाला समजत नाही आहे आम्ही काय करतोय. हे आता समोर बघतोय आम्ही डोळ्याने. हे काय कुठला प्रोपोगंडा नाही आहे चालवला जातोय किंवा दंगली घडवल्या जात आहेत. हे सगळे बाहेरनं आलेले, हे उन्माद करायला आलेले, या देशाशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. हे सगळे बाहेर नाही तर पैसा कमवायला आलेत. ते कमवतील, पैसा कमवायचाच आहे, पण त्याच्या मागं जिहादी वृत्ती आणि जिहादी विचार देखील इथं घेऊन आलेत. आणि त्यांना आपले इथले मुसलमान त्यांना आपलंसं करतात याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. आमच्या मुसलमानांना माझा प्रश्न आहे, मग कुठं गेली तुमची देशभक्ती? तुम्ही तुमच्या मातीवरती प्रेम करत नाही, तुम्ही तुमच्या देशावरती प्रेम करत नाही आणि बाहेर न आलेले तुम्हाला तुमच्या धर्माचेत म्हणून तुमचे वाटतात. कसल्या आम्ही भाईचाराच्या कसल्या गोष्टी करतोय. आमचीच जर हे आमचं कुंपण जर शेत खाणार असेल तर लवकरात लवकर या पश्चिम बंगालमध्ये ही ममता बॅनर्जीला उखडून टाकावी लागेल. ही विचारसरणी फक्त पश्चिम बंगालसाठी धोक्याची नाही बाबांनो, अख्ख्या राज्यासाठी, अख्ख्या देशासाठी ही लय घाणेरडी बाई आहे. ही नाही झेपणारी कुणालाच. हे अत्यंत विचित्र भाव आहे. 1 ते 2 कोटी पलायन झाले 4-1 वर्षामध्ये. त्या तिकडून इकडं आलेत 1 ते 2 कोटी नागरिक. म्हणजे झालं काय, मुंबईमध्ये 15 ते 16 लाख अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात. 15-16 लाख. आज त्यांची मुलं 15-16 लाख त्यांची मुलं निघतील, कारण त्यांच्यात पोरं काढायचं त्यांचं काय ठाव ठिकाणं नाही. झाली किती लोकसंख्या? 30-35 लाख लोकसंख्या होईल या 10-20 वर्षामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये. त्यांना जर बाहेर नाही काढलं तर काय तुम्ही शांत बसताय? काय आपण शांत बसतोय? काय सरकार करताय? अजून आम्हाला सापडत नाहीत आमच्या आजूबाजूला कोणी. अरे सगळ्यांना चाळा जरा या मशिदी मदरशांमध्ये जाऊन बघाय कोण कोण घुसलेत, काय काय करतायत ते. आव्हानो, हे जेवढं प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाही आहे. जेव्हा या प्रकरणाच्या खोलाशी जाल तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की काय होतंय आणि या देशामध्ये काय घडवण्याचा प्रताप आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही घाण बाहेर फेकली जाणार नाही आणि त्याशिवाय यांच्या नांग्या ठेचल्या जाणार नाहीत. एवढंच मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा.